चटणी तुम्ही चपाती भाकरी सोबत तर खाऊ शकता, वरण भातासोबत तोंडी लावायला सुद्धा भारी आहे, किंवा गार करून मस्त असं डब्याला घेऊन गेलं ना प्रवासासाठी सुद्धा भारी आहे। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। आज आपल्याला चटपटीत अशी मस्त टोमॅटोची चटणी करायची आहे। रोज रोज भाजीला काय करायचं असा प्रश्न पडतो आपल्याला, जरी आता भाजीपाला भरपूर मिळत असला तरी। तेव्हा तुम्ही अशी टोमॅटोची चटपटीत चटणी करू शकता। ती तुम्ही भाजी म्हणून पोळी सोबत सुद्धा खाऊ शकता। ही चटणी चवीला तर भारी लागतेच, पण टिकायला सुद्धा छान टिकते। तेव्हा तुम्ही अशी चटणी नक्की करून बघा। लगेच रेसिपीला सुरुवात करू। टोमॅटोची चटणी करण्यासाठी 4 मीडियम साईजचे टोमॅटो इथे चिरून घेतलेले आहेत। एक मोठ्या साईजचा कांदा आहे चिरलेला बारीक। 5-6 लसूण पाकळ्या जाडसर अशा ठेचून घेतलेल्या आहेत। 1 चम्मच जिरं आणि राई घेतलेला आहे। चवीनुसार मीठ लागणार आहे। 7-8 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत। थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। पावडर मसाल्यांमध्ये मिरची पावडर घेतलेली आहे तिखटवाली 1 चम्मच, काश्मीरी मिरची पावडर आहे 1 चम्मच, धना पावडर आहे 1 चम्मच, अर्धा चम्मच गरम मसाला आणि हळद घेतलेली आहे। फोडणीसाठी आपल्याला तेल आणि हिंग लागणार आहे। चटणी करण्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे। तेल टाकून घेऊ। तेल छान तापलेलं आहे। मोहरी टाकून घेऊ। मोहरी छान तडतडायला लागलेली आहे। जिरं घालू। बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। हिंग घालून घेऊ थोडासा। कढीपत्ता घालून घेऊ। कांदा आपल्याला छान असा तांबूस रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। कांदा परतत असताना त्याच्यामध्ये लसूण ठेचलेला घालून घ्यायचा। तुम्ही बघितलं असेल मी हिंग, कढीपत्ता आणि लसूण नंतर घातला कांद्यानंतर। कांद्याच्या आधी जर आपण ह्या वस्तू घातल्या ना तर त्या जळून जातात। कांद्यासोबत लसूण सुद्धा छान परतला गेला। याच्यामध्ये आता आपण टोमॅटो घालून घेऊ। टोमॅटो तेलामध्ये छान असा परतवून घेतला 1 मिनिटभर। आता याच्यावरती आपण 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून देऊ। 2 मिनिटं झालेली आहेत। टोमॅटो छान तेलामध्ये वाफले गेलेले आहेत। याच्यामध्ये आता आपल्याला पावडर मसाले आणि मीठ घालून घ्यायचं आहे। धना पावडर घातली, गरम मसाला आणि हळद, तिखट मिरची पावडर, ही रंगवाली मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। छान अशी मिक्स करून घेतली। आपण याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर केलेला नाहीये, त्याच्यामुळे ही चटणी 2 दिवस टिकायला टिकते। आता आपल्याला झाकण न ठेवताच ही चटणी 2-3 मिनिटं शिजवून घ्यायची आहे मीडियम गॅसवर। 2-3 मिनिटं झालेली आहेत। बघा चटणी छान अशी झालेली आहे। तेल सुद्धा साईडने सुटायला लागलेलं आहे। कांदा सुद्धा छान असा झालेला आहे, कारण आपण त्याला आधीच असं मस्त असं तांबूस करून घेतलेलं होतं। टोमॅटो सुद्धा छान शिजलेला आहे। थोडासाही पाण्याचा अंश या चटणीमध्ये राहिलेला नाहीये, त्यामुळे ही फ्रीजमध्ये नाही ठेवली तरी 2 दिवस टिकते। तुम्ही याच्यामध्ये जाडसर दाण्याचा कूट सुद्धा घालू शकता, पण जर कूट घातला ना मग तो कूट असा नंतर चिकट होतो आणि मग चटणी लवकर खराब होण्याची शक्यता असते। चटणी मस्त अशी झालेली आहे। वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू। मस्त अशी गरम गरम चटणी खायला घेऊ। तयार आहे आपली मस्त अशी टोमॅटोची चटणी। इतका छान असा सुगंध येत आहे या चटणीचा। तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा ही चटणी। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।